कोरोनाच्या महामारीत आधीच सर्वसामान्य जनतेवर आर्थिक संकट आले आहे आणि अशातच सन 2020 ते 2021 या वर्षातील सर्व पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। आता कपाशी या पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। त्यामुळे त्यांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी। तसेच PM किसान योजनेतील वंचित लाभार्थ्यांची रक्कम खात्यात जमा करण्याबाबत PM किसान योजनेसंदर्भात जी रिकव्हरी सुरू आहे त्यामध्ये मूळजात शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी फेरविचार करण्यात यावा। जर का PM किसान योजनेची फेरविचार न करता रिकव्हरी होत असेल तर आमदार खासदार यांचे पगार व पेन्शन बंद करण्याबाबत, तसेच कोरोना काळात अपंगग्रस्त व्यक्ती, श्रावणबाळ व्यक्ती, निराधार व्यक्ती या योजनेतील लाभार्थ्यांची रक्कम शासनाकडे थकीत असल्याने ती रक्कम त्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी। या सर्व विषयी तिवसा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी करून घोषणा देऊन मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। नायब तहसीलदार श्री पंधरे यांना निवेदन देतेवेळी मनसे तिवसा तालुका अध्यक्ष तुषार वाडणकर, जिल्हा उपाध्यक्ष चंदेश मानकर, तालुका उपाध्यक्ष डॉक्टर प्रमोद चव्हाण, तालुका सचिव अतुल उमक, तालुका उपाध्यक्ष यांच्यासह शेकडो शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका तिवसाच्या वतीने सन्माननीय तहसीलदार साहेबांना बोंडअळीचे त्वरित पंचनामे करावे, PM किसान योजनेची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावी आणि अपंग व्यक्ती, निराधार, श्रावणबाळ या योजनेतील लाभार्थ्यांचे जे पैसे थकीत आहेत शासनाकडे ते पैसे त्वरित लवकरात लवकर शासनाने द्यावे। या सगळ्या मागण्यांच्या संदर्भात आज तिवसा तहसीलदार साहेबांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका तिवसाच्या वतीने हे निवेदन आज देण्यात आलं। हे निवेदन आपण 7 दिवसाआधीसुद्धा दिलं होतं। त्यानंतर आज आपण निदर्शने आंदोलन म्हणून एक तिवसा तहसील कार्यालयावरती केलेलं आहे, परंतु आपल्याला सदर शिक्षक निवडणुकीची ती आचारसंहिता चालू असल्या कारणाने आपण ते उग्र स्वरूपात करू शकलेलो नाही आहे। आज आपण निदर्शने आंदोलन केलं। तहसीलदार साहेबांना पुनश्च एकदा आपण निवेदन दिलेलं आहे। या सगळ्या मागण्यांच्या संदर्भात तहसीलदार साहेबांनी हा वरिष्ठांकडे अहवाल पाठवावा आणि शासनाने लवकरात लवकर बोंडअळीचे पंचनामे करून PM किसान योजनेच्या, त्यानंतर श्रावणबाळ वगैरे या सदरचे जे काही लाभार्थी आहेत त्यांना तात्काळ मदत करावी, ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एक आग्रहाची विनंती करण्यात आलेली आहे। जर सदर शासनाने या गोष्टी लवकरात लवकर जर मान्य न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना या व्यतिरिक्त तीव्र आंदोलन करेल। एक आज मी या संपूर्ण तिवसा तालुक्याच्या वतीने आपल्याला ग्वाही देतो। AS न्यूज महाराष्ट्रासाठी तिवसावरून जयंत निखाडे।